हॅलो अँड वेलकम स्टुडंट्स. आज आपला टॉपिक आहे फॉर्मल लेटर रायटिंग. हा 8, 9, 10 या तिन्ही वर्गांना आहे आणि जर याचं वेटेज पाहिलं तर 5 मार्क्स एवढ्यांना हा येतो. ठीक आहे. तर कोणतंही पत्र येऊ एक फिक्स फॉर्मॅट असतो. फॉर्मल लेटरचा सुद्धा आहे. म्हणजे यानुसार जर तुम्ही लिहिलं तर कोणतंही पत्र तुम्ही आरामात सॉल्व करू शकता. तर फॉर्मॅट पहा कसा आहे. अगोदर फ्रॉम म्हणजे तुमचा ॲड्रेस हा 3 ओळीत तुम्हाला लिहायचा राहतो. त्यानंतर राहते डेट. त्यानंतर टू म्हणजे कोणाला लिहायचा आहे. एखादा ऑफिसर असू शकतो, कमिशनर असू शकतो, ठीक आहे, किंवा प्रिन्सिपल असू शकतो. त्यानंतर राहते सब्जेक्ट, कशाबद्दल हे पत्र आहे. 3 पॅसेज बनवा. त्यानंतर छोटे छोटे पॅसेज राहतात आणि लास्टला एंडिंग करताना थँक्यू युअर्स फेथफुली आणि XYZ हे खूप जणांना माहिती असेलच. एक क्वेश्चन आपल्या समोर आहे, तो आपण व्यवस्थित सॉल्व करून घेऊ. एकदा मी क्वेश्चन वाचून दाखवतो. इमॅजिन यू आर आनंद जाधव. तर तुम्ही कोण आहात? आनंद जाधव आहात. लिव्हिंग इन गुंजन नगर पुणे. तर कुठे राहत आहे? गुंजन नगर पुणेला. मग हा ॲड्रेस कुठे येईल? फ्रॉममध्ये. काय येईल अगोदर? आनंद जाधव गुंजन नगर पुणे. ओके. त्यानंतर राहते डेट. कोणती एक इमॅजिनरी डेट घ्या. त्यानंतर टू कोणाला लिहायचं आहे. तर पहा, राईट अ लेटर टू द ऑफिसर इनचार्ज टुरिझम डिपार्टमेंट चिखलदरा. हा 3 ओळीत तुम्हाला बसवायचा आहे. तर टूमध्ये काय येईल? द ऑफिसर इनचार्ज हे राहील पहिल्या ओळीवर, टुरिझम डिपार्टमेंट दुसरी ओळ आणि चिखलदरा लास्ट लाईन. ओके. त्यानंतर राहतो सब्जेक्ट, कशाबद्दल लिहायचं आहे. आस्क हिम अबाउट युअर ट्रिप, फीज, कन्सेशन अँड फूड. तर तुम्हाला ट्रिप न्यायची आहे चिखलदऱ्याला. ठीक आहे. ऑब्व्हियसली पाण्याचं ठिकाण आहे. त्यानंतर ट्रिप जर नेली तर फीज काय राहील, कन्सेशन मिळेल का, फूडची व्यवस्था आहे का, राहायची व्यवस्था आहे का, हे सगळं तुम्हाला इथं विचारायचं आहे पॅसेजमध्ये आणि एंडिंग करायची आहे. तर जास्त काही हार्ड नाही. तुम्हाला सब्जेक्ट वगैरे कसा लिहायचा, पॅसेज कसे करायचे आणि एंडिंग कशी करायची हे आपण आता स्टेप बाय स्टेप पुढे व्हिडिओमध्ये पाहू. तुम्ही जर फॉर्मॅट लिहिला नसेल तर हा फॉर्मॅट लिहून घ्या. तर आता आपण ॲन्सर लिहायला सुरुवात केलेली आहे. जसं मी सांगितलं होतं की सुरुवातला तुम्हाला लिहावं लागते फ्रॉम म्हणजे तुमचा ॲड्रेस. तर काय दिलेला होता? आनंद जाधव. पहिल्या ओळीवरती नाव लिहा, आनंद जाधव. लिव्हिंग इन गुंजन नगर पुणे. तर गुंजन नगर दुसरी ओळ आणि जी सिटी आहे ती सगळ्यात लास्टला येईल. त्यानंतर एक ओळ सोडा. एक ओळ सोडायची आहे तुम्हाला. त्यानंतर लिहा डेट. डेट काय राहील? मग कोणतीही एक इमॅजिनरी डेट घ्या. इथे मी घेतलेलं आहे 1 मे 2026. त्यानंतर एक ओळ सोडायची आहे आणि लिहायचं आहे टू म्हणजे समोरच्याला, ज्याला ते पत्र लिहायचं होतं तो. तर इथं कोण दिलेला होता? टू द ऑफिसर इनचार्ज. आला का? द ऑफिसर इनचार्ज आलेला आहे. त्यानंतर घ्या एक कॉमा. ओके. टुरिझम डिपार्टमेंट. टुरिझम डिपार्टमेंट. ओके. हे लाईन सेकंड ओळीवर आणि लास्टला तुमची सिटी. मग सिटी कोणती दिलेली होती इथं? तर चिखलदरा. ह्या ज्या ओळी आहेत ह्या व्यवस्थित सोडा आणि याचे जे पहिले अक्षरं राहतील ते कसे घ्यायचे आहेत? तुम्हाला कॅपिटल घ्यायचे आहेत. बघा मी सर्व कॅपिटल घेतलेले आहेत. याचे मार्क्स राहतात. तुमचं प्रेझेंटेशन कसे आहे याच्यावर तुमचे मार्क्ससुद्धा अवलंबून असतात. त्यामुळे आपल्याला ते व्यवस्थित घ्यावं लागते. यानंतर कोण राहते? तर एक ओळ सोडून तुमचा सब्जेक्ट लिहावा लागतो. अगोदर हे लिहून घ्या. मी साईडला होतो थोडं. तर पुढे बघा आपण काय लिहिलेलं आहे. एक ओळ सोडून वरती एक ओळ सोडायची आहे टू झाल्यानंतर. त्यानंतर लिहा सब्जेक्ट. सब्जेक्ट काय होता? तर आस्किंग अबाउट ट्रिप फीज, कन्सेशन आणि फूड. तर याची सगळी व्यवस्था तिथं आहे का हे तुम्हाला सब्जेक्टमध्ये लिहायचं आहे. किती शब्द? तर फक्त 5 किंवा 6. 2 ते 3 ओळी लिहायच्या नसतात. ठीक आहे. यानंतर एक ओळ सोडा. त्यानंतर लिहायचं आहे रिस्पेक्टेड सर. ठीक आहे. कारण कोण आहेत? ऑफिसर आहेत समोर, त्यामुळे डिअर चालणार नाही. डिअर म्हणजे प्रिय, जे तुमचे रिलेटिव्ह आहेत. इनफॉर्मल लेटरमध्ये डिअर लिहा. मग रिस्पेक्टेड सर कॉमा, त्याच्याच खालच्या ओळीवर कॅपिटल लेटर माय नेम इज आनंद जाधव. ठीक आहे. हे नाव होतं आपल्याकडे आनंद जाधव. आय लिव्ह इन गुंजन नगर पुणे. जो ॲड्रेस दिला होता तो सांगा की मी इथं राहतो. आणि आय एम रायटिंग दिस लेटर फॉर आस्किंग ट्रिप फीज कन्सेशन फूड. मग कशासाठी हे पत्र लिहित आहात हे एकदा इथं नोंदवा.
काही हार्ड आहे का यात? नाही. जे पत्रात दिलेलं होतं तेच व्यवस्थित आपण इथं पहिला पॅसेज उतरवलेला आहे. किती पॅसेज सांगितले होते फॉर्मॅटमध्ये? तर 3. हा झाला त्यातला पहिला. आता मी सर्व इरेज करतो आणि तुम्हाला दुसरा तिसरा पॅसेज लिहून देतो. व्यवस्थित हे लिहा. हे पहिलं लेटर कॅपिटल घ्या. ओके. तर बघा, पुढे आपल्याला सांगायचं आहे की वी आर अरेंजिंग अ ट्रिप टू चिखलदरा. आमची एक ट्रिप आम्ही अरेंज करणार आहे चिखलदऱ्याला. सो वी नीड सम इन्फॉर्मेशन फ्रॉम यू. त्या ऑफिसरला काय लिहायचं आहे की काही इन्फॉर्मेशन आम्हाला तुमच्याकडून पाहिजे. लाईक, मग कोणती इन्फॉर्मेशन? फीज, कन्सेशन अँड फूड. इफ यू नो इट देन इट विल इझी फॉर अस टू अरेंज ट्रिप. जर आम्हाला ह्या गोष्टी माहिती असल्या तर आम्हाला ट्रिप अरेंज करायला इझी जाईल. काही जास्त बाहेरचं आणायचं आहे का? नाही, पण तुम्ही ॲड करू शकता तुमच्या मताने. ठीक आहे. इथं एक ओळ सोडायची आहे आणि लिहायचा आय होप यू विल गिव्ह युअर अटेन्शन ऑन इट. तुम्ही यावर लक्ष द्याल अशी मी आशा ठेवतो. आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय. मी तुमच्या रिप्लायची वाट बघत आहे, कारण त्यांचा जेव्हा रिप्लाय येईल तेव्हाच आपण अरेंज करू. एंडिंग करताना काय? एक ओळ सोडा. त्यानंतर थँक्यू युअर्स फेथफुली. फेथफुली म्हणजेच विश्वासू आनंद जाधव. जे वरती तुम्ही नाव लिहिलं होतं तेच तुम्हाला खाली घ्यायचं आहे. याचे पहिले अक्षर कॅपिटल घ्या. पॅसेज सुरू करताना थोडीशी जागा सोडा. 2 पॅसेजमध्ये एक ओळचं अंतर ठेवा. जेव्हा असे उत्तर लिहिसाल तेव्हाच तुमचा फॉर्मॅट व्यवस्थित बनेल, तेव्हाच तुमचं प्रेझेंटेशन अट्रॅक्टिव्ह बनेल आणि जो चेकर आहे तो तुम्हाला मार्क्स देईल. तर ह्या सोप्या सोप्या गोष्टी असतात, जास्त काही हार्ड नाही. एकदा मी तुम्हाला पेपर दाखवतो की कसा स्टुडंट्सनी लिहिलेला आहे. आय होप तुम्हाला तो दिसेल. हे लिहून घ्या. तर बघा, तुमच्यासमोर एक फॉर्मॅट व्यवस्थितपणे लिहिलेला आहे. हा मागच्या वर्षीचा एका स्टुडंट्सचं लिहिलेला हा ॲन्सर शीट आहे. तर तुम्ही बघू शकता. फ्रॉममध्ये जो तो आपण ॲड्रेस लिहिलेला तो सर्व इथं आहे. त्यानंतर डेट लिहा. 2चा जो ॲड्रेस होता तो. सब्जेक्ट थोडा जास्त झालेला आहे, एवढा आपल्याला लागत नाही. त्यानंतर रिस्पेक्टेड सर आणि सर्व पॅसेज आपला असा लिहू शकता तुम्ही. त्यानंतर हा सेकंड आणि थर्ड पॅसेज आहे आणि एंडिंग. जेव्हा असा आपण ॲन्सर लिहू तेव्हाच आपल्याला मार्क्स मिळतात. तर हा स्पेस, पहिलं लेटर कॅपिटल, ह्यातले पहिले लेटर्स कॅपिटल, कॉमा, ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या बारकाईनं लक्ष द्या. आणि सर्वात इझी असा हा टॉपिक आहे. तुम्ही जर व्यवस्थित लिहिला तर पैकीच्या पैकी मार्क्स यात तुम्हाला मिळू शकतात. तर आय होप तुम्हाला हा टॉपिक समजला असेल. काही क्युरी असेल तर तुम्ही मेसेज करू शकता किंवा कमेंट करू शकता. बाकी काही टॉपिक आपण नंतर बघूच. तोपर्यंत थँक्यू. सी यू सून.